थंडीच्या दिवसात रात्रीच्या जेवणासाठी अगदी रोज करून खाल अशी हलकी फुलकी आणि पौष्टिक मिक्स खिचडी आज आपण करणार आहोत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये. तर याच्यामध्ये अगदी सगळ्या डाळी आणि बाजरीचा वापरही भरपूर केलेला आहे. याकरता पहिल्यांदा या ठिकाणी अर्धा कप बाजरी घेतलेली आहे. बाजरीमध्ये पाणी घालून एक 10 ते 15 मिनिटं फक्त याला भिजवून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे बाजरीसोबतच या ठिकाणी अर्धा कप तांदूळ घेतलेला आहे. 2 टेबलस्पून मसूर डाळ, 2 टेबलस्पून मुगाची डाळ, 2 टेबलस्पून तुरीची डाळ अशा काही मिक्स डाळी थोड्या थोड्या घेतलेल्या आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी हरभरे जे आहेत ते असे भिजवून घेतलेले आहेत. 2-3 तास जरी भिजवून घेतले तरीसुद्धा चालतात किंवा रात्रभर भिजवून घेऊ शकता. तसेच हरभऱ्यांऐवजी तुम्ही शेंगदाणेही घालू शकता. हे बघा, बाजरी अशी 10-15 मिनिटं भिजली की मग चाळणीमध्ये निथळून घ्यायचं आणि हे छान असं पसरून थोडंसं हवेला ठेवून द्यायचं, जेणेकरून जे जादाचं पाणी आहे ते जातं आणि बाजरी थोडीशी सुकी होते. नाहीतर मग ती अगदीच याच्यामध्ये पाणीही राहतं किंवा ओलसर अशी राहते. एक 10-15 मिनिटानंतर पाणी व्यवस्थित निथळलं की मिक्सरच्या भांड्यात काढली आणि मिक्सर बंद चालू करत मिक्सरवर असं रवाळ फिरवून घ्यायचं आहे. हे बघा, याच्यामध्ये बाजरी जी आहे ती अख्खी राहिली नाही पाहिजे, तसेच अगदी याचं बारीक पीठही व्हायला नको. हा असा बाजरीचा रवा करून घेतला आहे. त्यानंतर सगळ्या डाळी आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलं. आता हे जे बाजरीचं प्रमाण घेतलं आहे, सगळ्या डाळी तांदूळचे प्रमाण जरी थोडं थोडं वाटत असलं तरीसुद्धा सगळं मिक्स केल्यानंतर एक 6 ते 7 जणांना पोटभरीची आरामात पुरेल इतपत खिचडी होते. आता नुसत्या डाळ तांदूळच नाही तर याच्यामध्ये भाज्याही आपण भरपूर घालणार आहोत. या ठिकाणी फ्लॉवर, गाजर, बटाटा, कांदा आणि मटार या सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत. आवडीनुसार आणि उपलब्धतेनुसार या ज्या भाज्या आहेत त्या याच्यामध्ये वापरता येतील. हे लाल गाजर हिवाळ्यात उपलब्ध असतं. गाजराची साल काढून हे असे तुकडे करून घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतला आहे. बटाट्याचे काप केलेत. बटाट्यामुळे सुद्धा खूप छान ओलसरपणा खिचडीला येतो. तसेच 1 कप फ्लॉवरचे तुरे घेतलेले आहेत. फ्लॉवर मी सहसा गरम पाण्यात एकदा भिजत घालते, त्याच्यामुळे याच्यामध्ये जर का कीड वगैरे असेल किंवा केमिकल्स वगैरे जरी असतील तरीसुद्धा ते जायला मदत होते. तसेच अर्धी वाटी मटार घेतलेला आहे. आता मिक्सरच्या भांड्यात अगदी थोडेसे सुक्या खोबऱ्याचे काप घालायचे. त्यानंतर 7-8 पाकळ्या लसूण, 1 इंच आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर घातली. पाणी न घालता हे असं सगळं वाटून घेतलं. डाळीसुद्धा आपल्या स्वच्छ धुवून झालेल्या आहेत. आता खिचडीला फोडणी देण्यासाठी हा 3 लिटरचा कुकर मी वापरला आहे. याच्यामध्ये तेल गरम केलं. तेलामध्ये फोडणीसाठी आपण 1 चमचा तीळ घालणार आहोत. तर ही अशी तिळाची फोडणी खिचडीला दिली. त्यानंतर तेलामध्ये आधी कांदा घालायचा. कांदा थोडासा गुलाबीसर रंगावर परतून घेतला की तयार केलेलं वाटण याच्यामध्ये घातलं आणि 2 मिनिटं एक आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत फक्त याला परतून घ्यायचं. छोटा अर्धा चमचा हळद याच्यामध्ये घातली आणि आता एक एक करून सगळ्या भाज्या घालणार आहोत. फ्लॉवर घातला, बटाट्याचे काप घातले, गाजर, मटार आणि भिजवलेले चणेसुद्धा घातले. सगळं छान एकदा तेलावर परतून घ्या. आता या खिचडीमध्ये तिखटपणा जो आहे तो तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. काही जणांना हिरव्या मिरचीचे तुकडे घातलेले खिचडीमध्ये आवडतात किंवा काही जणांना अगदी मसालेदार झणझणीत अशी खिचडी लागते, तर तुम्ही कांदा लसूण मसाला याच्यामध्ये वापरू शकता किंवा कोणताही घरगुती मसाला घालू शकता. या ठिकाणी मी 1 मोठा चमचा गोडा मसाला घातला आहे. याच्यामध्ये अगदी थोड्याशा प्रमाणात लाल तिखट आहे आणि बाकी गरम मसाले आहेत. तर तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये तिखटाचा वापर जो आहे तो करायचा आहे. तेलावर सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या परतून घ्यायच्या 1-2 मिनिटं. त्यानंतर बाजरीचा रवा घातला आहे, तोसुद्धा तेलावर परतून घ्या आणि सगळ्यात शेवटी स्वच्छ धुतलेलं डाळ तांदूळ याच्यामध्ये घातलं. एक एक साहित्य घालून तेलावर सगळं परतून घ्या. आता याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत. तर बाजरीला पाणीसुद्धा भरपूर लागतं, भरपूर पाणी ओढून घेते. त्याच्यामुळं पाणी अगदी मोजून मापून नाही तर भरपूर पाणी याच्यामध्ये घालायचं आहे. चांगलं 2 तांब्या पाणी मी याच्यामध्ये घातलं. चवीनुसार मीठ घातलं आहे. त्यानंतर गॅस मोठा ठेवून याला एक चांगली उकळी येऊ द्यायची. चांगली उकळी आली की मग गॅस मंद आचेवर करून झाकण न लावता आपल्याला ही जी खिचडी आहे ती शिजवून घ्यायची आहे. काय, प्रत्येक साहित्य शिजण्यासाठी लागणारा वेळ वेगवेगळा असतो आणि जर का आपण कुकरचं झाकण लावून शिट्ट्या घेऊन जर काही शिजवून घेतलं तर सगळं साहित्य अगदी गाळ असं होतं किंवा भाताचा चिखल असा होतो. त्याच्यामुळं वरच झाकण न लावता मंद आचेवर याला असं शिजवून घ्यायचं आहे. खिचडी जेवढी मंद आचेवर वेळ देऊन शिजेल तेवढी ती छान लुसलुशीत अशी होते. आता एक 15 मिनिटं हे जेव्हा मंद आचेवर छान शिजतं, यातलं पाणी बऱ्यापैकी आटलेलं असतं. थोडं पाणी वर असं शिल्लक असतं.
डाळ तांदूळ छान फुललेले असतात तेव्हा कुकरचं झाकण लावायचं आणि झाकण लावून अगदी 5 मिनिटं याला ठेवायचं. शिट्टी होण्याची वगैरे वाट बघायची नाही आणि 5 मिनिटानंतर याचा गॅस बंद करायचा. गॅस बंद केल्यानंतर एक 5-10 मिनिटानंतर पूर्णपणे वाफ केली की मग याचं झाकण उघडलं. हे बघा, आता या खिचडीमध्ये वर असं थोडं पाणी शिल्लक राहिलेलं असतं, कारण बाजरी जी आहे ती खाली बसते आणि पाणी वरवर येतं. आता इथे याला एकसारखं अलगदपणे खालीवर करायचं, ढवळायचं. या पद्धतीनं जर का तुम्ही खिचडी शिजवून घेतली तर भाज्याही अगदी परफेक्ट अशा शिजतात, खूप गाळ होत नाही किंवा भाताचा खूप चिखल असा होत नाही. शिवाय जसजशी खिचडी थंड होत जाते तसं त्यातलं पाणी जे येते ओढलं जाऊन खिचडी घट्ट व्हायला लागते. त्याच्यामुळे याप्रमाणे थोडंसं पाणी जे येते याच्यामध्ये शिल्लक हवं. हे बघा, हे असं थंड होईल तसं घट्टसर होत जातं. याच्यासोबत भाजलेला पापड घेऊ शकता. इथे मी फोडणीचं ताक करणार आहे. दह्यामध्ये पाणी मीठ घालून असं छान घुसळून घेतलं. त्यानंतर साजूक तुपामध्ये जिरे, हिरव्या मिरचीचे तुकडे, थोडंसं किसलेलं आलं आणि हिंग यांची फोडणी करून या ताकाला दिली. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. हे असं फोडणीचं ताक घेऊ शकता किंवा याच्यासोबत खाण्यासाठी कढी करू शकता. हे बघा, छान ओलसर आणि रसरशीत अशी खिचडी आपली तयार झाली. वरून साजूक तूप अवश्य घालायचं. अगदी रात्रीच्या जेवणासाठीचा परफेक्ट असा बेत आहे, हलका फुलका आणि पौष्टिक. त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.